आता यावेळी सर्वात जास्त चर्चा होते ती विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या नावाची. खरं तर या निवडणुकीत भालके कुटुंब मागे झालेल्या विधानसभा मधील पराभवाचा वचपा काढणार का असं बोललं जाते. अचानकपणे प्रणिता भालके यांचं नाव चर्चेत आल्यामुळं नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. आणि प्रणिता भालके यांचं नाव चर्चेत आल्यामुळं भालके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आता पुन्हा नव्याने भालके परिवार पंढरपुरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार का? आणि निवडणुकीत भालके परिवाराला का साथ मिळू शकते? याचं कारण असं आहे की प्रणिता भालके गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य जनतेपासून ते सर्वांच्या संपर्कात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीवेळी भगीरथ भालकेंचा जोरदार प्रचार प्रणिता भालके यांनी केला होता. त्यामुळे त्याचा राजकीय आणि सामाजिक संपर्क त्यांचा चांगला झालाय. गेली 10 वर्ष राजकारणाचा चांगला दांडगा अनुभव आणि सुशिक्षित राजकारणी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख पंढरपूरमध्ये निर्माण झाली.